दिवाळीनिमित्त गवळण लोककलेला ग्रामीण भागात मोठा प्रतिसाद. अमरावतीच्या तळेगावात ठाकूर गवळणीची परंपरा कायम. सिंधुदुर्गात घरोघरी दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा. आकर्षक रोषणाई आणि फटाके यामुळे संपूर्ण परिसरात उजळलेल्या पाहायला मिळतंय. हिंगोलीच्या औंढा नागनाथ मंदिरात दिवाळीनिमित्त अलंकार पूजा. सोन्याचे दागिने घालून नागनाथाची पिंड सजवण्यात आली. बेळगावात दिवाळी पाडव्याच्या दिवशी लोकांनी सोन्या चांदीची केली खरेदी. सोन्याचे दर 1,34,000वर तर चांदीचा दर 1,70,000 रुपयांवर. दिवाळीनिमित्त अमरावतीतील शिवकालीन किल्ले स्पर्धेत यंदा 145 विद्यार्थ्यांचा सहभाग. कल्पकतेतून साकारले रायगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग, तोरणा असे किल्ले. मुलांच्या या उपक्रमाचं पालकांकडून भरभरून कौतुक. दीपावली पाडव्याच्या निमित्ताने अंबाबाई देवीची महासरस्वती रूपात अलंकारिक पूजा. सरस्वती स्वरूपातील पूजा पाहण्यासाठी अनेक भाविकांची गर्दी. पाडव्यानिमित्त छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा व्यापारी महासंघाची दिवाळी मिलन बैठक घेण्यात आली. बैठकीला सर्वपक्षीय नेत्यांनी हजेरी लावली. दिवाळीत सुकामेव्याचे दर गगनाला भिडले. दिवाळी आणि वाढती थंडीमुळे भाववाढी. ग्राहकांना चांगलाच फटका. सणासुदीचा आनंद आता महागाईच्या छायेत. दिवाळी असूनही झेंडूच्या फुलांना भाव मिळेना. हिंगोलीच्या शेतकऱ्यांवर फुलं फेकून देण्याची वेळ. झेंडूला 10 रुपये प्रति किलोहून अधिक कमी भाव. कोल्हापुरात दिवाळी पाडव्याच्या निमित्त म्हशी सजावटीच्या स्पर्धांचं आयोजन. आमदार राजे क्षीरसागर यांनी ही दुचाकी चालवत पळवल्या म्हशी. बीडमध्ये आमदार सुरेश धस यांनी वंचित बांधवांसोबत साजरी केली दिवाळी. वंचित बांधवांना दिवाळीचे फराळ स्वतः केले वाटप. परभणीत स्वरमयी दीपावली 2025 कार्यक्रमाचं आयोजन. शास्त्रीय गायक पंडित नागेश आडगावकर यांच्या अप्रतिम गायनाने रसिक मंत्रमुग्ध. दीपावली पाडव्याच्या निमित्त बैलांना सजवून काढली मिरवणूक. कल्याणच्या रायते गावातील परंपरा. गडचिरोलीमध्ये फॅन्सी फटाक्यांना प्राधान्य. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी फटाके वाजवत लुटला दिवाळीचा आनंद. दिवाळी खरेदीत यूपीआय सुसाट. 3 दिवसात दररोज 73 कोटी 7 लाख यूपीआय व्यवहार. धनत्रयोदशी ते दिवाळी असे मोठे यूपीआय व्यवहार करण्यात आले. जळगावमध्ये पाडव्यानिमित्त उद्योजक व्यावसायिकांकडून पाडवा पूजन. उद्योग व्यवसायाचे आणि यंत्रांचे पूजन करून व्यापाऱ्यांच्या नववर्षाला सुरुवात. दिवाळी पाडव्याला घरांचा मुहूर्त. पाडव्याला 250 घरांची नोंदणी. 200 गृहप्रवेश. छत्रपती संभाजीनगरात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरात घर खरेदीचा उत्साह वाढला. दिवाळी विक्रीने यावर्षी सर्व विक्रम मोडले. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या दाव्यानुसार देशभरात दिवाळीत तब्बल 6.5 लाख कोटी रुपयांची विक्री. दिवाळी आणि छठ पूजेसाठी मध्य रेल्वेच्या विशेष फेऱ्या. दररोज लाखभर प्रवाशांची मुंबई, यूपी आणि बिहारकडे ये जा. पाडव्यानिमित्त नाशिकमधील ऐतिहासिक काळाराम मंदिरात भाविकांची मोठी गर्दी. येत्या निवडणुकीमध्ये लढायला तयार आहोत. युतीमध्ये लढायचं की स्वतंत्र हा निर्णय अजित पवारांचा. प्रदीप देशमुख यांचं वक्तव्य. कार्यालयात बसून कारकुनी करणाऱ्यांवर काय बोलणार. आमचा निवडणूक याद्यांवर आक्षेप आहे. तुमच्या नाकाला मिरच्या का झुमतात. मनसेच्या यशवंत किल्लेदारांची केशव उपाध्यायांवर टीका. युतीत लढा अथवा स्वबळाचा नारा द्या. महायुतीचा सामना तुम्ही करू शकणार नाही. शिवसेना प्रवक्ते अरुण सावंत यांचा भाई जगतापांना आव्हान. मुंबईत महायुती एकत्र निवडणूक लढणार. लोकशाही मराठीला खात्रीलायक सूत्रांची माहिती. राज्यात काही ठिकाणी स्वतंत्र लढण्याचा निर्णय. विरोधकांना फायदा होऊ नये म्हणून महायुतीची रणनीती. आपल्याला वाटत नाही मविया एकत्र लढेल. काही पक्ष गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. मुंबईच्या महापालिकेत त्यांचा जीव पोपटासारखा अडकलाय. मंत्री गिरीश महाजनांचा ठाकरे बंधूंना टोमणा. चुकीची घटना घडत असल्यास व्यक्त व्हा. सर्वप्रथम आपण पुणेकर आहोत, नंतर पक्ष आणि युती. रवींद्र धंगेकरांचं सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना आवाहन. चित्रपट अभिनेते महेश कोठारे यांनी केलेल्या वक्तव्यावर विरोधकांच्या पोटात गोळा का उठतो. भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी यांचा सवाल.
आमदार विजयसिंह पंडितांच्या घरी दीपावलीच्या फराळाला आमदार संदीप क्षीरसागर यांची उपस्थिती, एकमेकांना दिल्या पाडव्याच्या शुभेच्छा. बच्चू कडू रवी राणांमध्ये शब्दबाण, बच्चू कडू यांचं कर्तृत्व काय? बच्चू कडूने फक्त सरकारकडून फक्त मलिदा खाल्ला, रवी राणांचा बच्चू कडूंवर संताप. गरज असते तेव्हा निधी दिलाच जातो, उगाचच आरोप करू नयेत, आमदार राजे क्षीरसागर यांची प्रतिक्रिया. हर्षवर्धन सपकाळ यांनी आदिवासींसोबत साजरी केली दिवाळी, बुलढाण्याच्या जळगाव जामोद तालुक्यात आदिवासी बांधवांना कपडे आणि मिठाईचं वाटप. नागपूर महानगरपालिकेच्या बिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये लाच द्यावीच लागते, लाच दिल्याशिवाय कामं होत नाही. हिवाळी अधिवेशनात आयुक्तांच्या विरोधातील पुरावे मांडणार, काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांचा आरोप. माणगाव तालुक्यातील मांजरवणे आणि वडाची वाडीमध्ये अनेक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश, या प्रसंगी सर्वांचे राष्ट्रवादी परिवारात मनपूर्वक स्वागत केलं. मेलो तरी चालेल पण कुणाच्या पाठिंब्यावर आमदार होणार नाही, बच्चू कडूंचं आमदार रवी राणांना प्रत्युत्तर. निवडणुकीत मनसेसोबत असण्याचा कुठलाही प्रस्ताव नाही, दिवाळीनंतर भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं बाहेर निघतील, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य. ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबईतील उपशाखा प्रमुखांचा येत्या 27 तारखेला मुंबईत होणार मेळावा, वरळीमधील डोम येथे होणार मेळावा. राज्यामध्ये सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त नंतर होणार ऑडिट, महायुतीच्या सर्व मंत्र्यांचे कामाचे होणार ऑडिट, गुजरातप्रमाणे तूर्त कुठलाही संपूर्ण मंत्रिमंडळ बदल नाही, सूत्रांची माहिती. रायगडमध्ये अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीची आदिती तटकरे यांच्याकडून पाहणी, नुकसान भरपाई देण्याची प्रक्रिया सुरू करण्याबाबत प्रशासनाला दिल्या सूचना. मनसेच्या दीपोत्सवाची महाराष्ट्र पर्यटन विभागाकडून जाहिरातीत श्रेय न दिल्याचा मनसेचा आरोप, ट्विट करत मनसेने व्यक्त केली नाराजी. जय शहा एक ट्रॉफी घेऊन शकत नाहीत तर संजय राऊत यांची बीसीसीआयचे सचिव जय शहा यांच्यावर टीका. महाविकास आघाडीच्या टीकेला भाजप देणार उत्तर, मतदार यादीवरून विरोधकांची सरकारवर टीका, अनौपचारिक गप्पांमध्ये मुख्यमंत्र्यांची माहिती. सत्ताधारी आमदारांना बोनस, मतदारसंघातील विकास कामांसाठी आता 5 कोटींचा निधी मंजूर, स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चे बांधणी. निधी वाटपात अन्यायाची परंपरा ठाकरे सरकारने सुरू केली, भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांचा आरोप, पगारी नेते संजय राऊत यांनी आरशात पाहावं, बनेंची राऊतांवर टीका. भाजप हा शिस्तीचाच पक्ष आहे, कार्यकर्त्यांचा गैरसमज झाला असेल तर तो दूर करू, सोलापूर भाजपा शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांची भूमिका. सनातन धर्मांचं सर्वात मोठं नुकसान राजकीय इस्लाममुळे झालं, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं वक्तव्य चर्चेत. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी आज राज्यपाल आचार्य देवव्रतांची घेतली भेट, यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना गुजराती नववर्षाच्या दिल्या शुभेच्छा. मुंबईतील अनेक भागात पाणी टंचाई, ऐन सणासुदीच्या काळात पाणी टंचाई जाणवत असल्याने नागरिक त्रस्त. कबूतरखाना बंदी विरोधात जैन मुनी मैदानात, 1 नोव्हेंबरपासून आझाद मैदानात उपोषण, जैन मुनी निलेशचंद्र विजय यांची घोषणा. चंद्रपुरात नंदी समाज बांधव पारंपरिक रेड्यांच्या झुंजीचं आयोजन, झुंजी बघण्यासाठी लोकांची मोठी गर्दी. रत्नागिरीत ऐन दिवाळीत महावितरण कंपनीची वीज सेवा खंडित, वीज पुरवठा खोळंबल्यामुळे शहरातील व्यावसायिकांवर परिणाम. तुळजापुरात राज्यभरातील भाविक दाखल, दिवाळी पाडव्यानिमित्त भाविकांची मोठी गर्दी. दिवाळीला गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी सर्व मार्गांवर विशेष रेल्वे गाड्या, दिवाळी विशेष रेल्वे गाड्यांमुळे वंदे भारतला फटका. वाशिम जिल्ह्यातील गोवर्धन पूजेनिमित्त गावात आजही शेकडो वर्षांची परंपरा, गोधनांच्या आता दिवशी वाजत गाजत गोमातेची गावभर मिरवणूक, संपूर्ण गावाला उत्सवाचे स्वरूप. नाशिकमधील मनमाडच्या बालकलाकारांनी किल्ले शिवनेरीची हुबेहूब प्रतिकृती साकारून साजरी केली दिवाळी, किल्ल्याची कलाकृती पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. मुंबईची हवा वाईट श्रेणीमध्ये, मुंबईत आणि उपनगरातील हवा गुणवत्तेला मोठा फटका, फटाक्यांचा अत्याधुनिक वापर आणि स्थिर हवामान यामुळे हवेची वाईट श्रेणी. जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणी नवा खुलासा, जमिनीचा व्यवहार झालेला असताना
ट्रस्टने बोर्डिंगच्या विकासासाठी पुणे महानगरपालिकेकडे दिला होता अर्ज. नाशिक त्र्यंबकेश्वर रस्ता रुंदीकरणाविरोधात स्थानिक आक्रमक विकास प्राधिकरण कारवाईला विरोध करण्यासाठी स्थानिकांचं उपोषण आंदोलन. दिवाळी बोनसऐवजी सोनपापडीचे बॉक्स मिळाल्याने कर्मचारी संतप्त. संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी दिले बॉक्स फेकून. मेळघाटमधील मजुरांना 5 महिन्यांपासून मनरेगाचे वेतन नाही. आदिवासी बांधवांची दिवाळी अंधारात. वेतन मिळत नसल्याने 5 कोटी रुपये अडकले. कोल्हापुरात भारतवीर मित्र मंडळाच्या वतीनं म्हशी पळवण्याच्या स्पर्धा सुरू. दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर म्हशी पळवण्याच्या स्पर्धांचं आयोजन. मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी. माणगाव शहरात एक खरवली फाट्यापर्यंत वाहनांच्या रांगा. आज दिवाळी पाडव्यानिमित्त कोल्हापुरात म्हशी पळवण्याची स्पर्धा. काँग्रेस नेते सतीश पाटील यांनी दुचाकीवर बसून पळवल्या म्हशी. लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर चांदीच्या दरात 8,000ची घसरण. गेल्या 7 दिवसात चांदी 33,000नी घसरली. चांदीनंतर आता सोन्याच्या भावात घसरण. पाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याच्या भावात 6,200 रुपयांची घसरण. वर्ध्याच्या पुलगाव बस आगाराला मिळालेल्या 3 नव्या बसेसची आमदारांच्या हस्ते लोकार्पण. वर्षभरात पुलगाव आगाराला 8 नव्या बस मिळाल्याने प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण. मुंबई महानगर बनणार जगातील आघाडीची शहरी अर्थव्यवस्था. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये घाटी येथील ओपीडी आज सुरू राहणार. मात्र उद्या 23 ऑक्टोबर रोजी ओपीडी पुन्हा बंद राहणार. जळगाव पोलीस प्रशासन 24 तास अलर्ट मोडवर. नागरिकांची दिवाळी सुरळीत पार पडावी म्हणून पोलीस कर्तव्यावर. दिवाळीला कायदा सुव्यवस्था सुरळीत राहावी यासाठी सज्ज. छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचित शेतकऱ्यांना दिलासा. औरंगाबाद खंडपीठाने राज्य सरकारला 6 आठवड्यात 5,895 कोटी रुपये वितरित करण्याचे दिले आदेश. प्रत्येक ग्रामपंचायतीचा जमा खर्च आता जगाला कळणार. ग्रामविकास विभागातर्फे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या पार्श्वभूमीवर वेबसाईट विकसित करण्याच्या सूचना. धाराशिवमधील आजींकडून पूरग्रस्तांना 5 लाखांची मदत. पतीच्या पेन्शनमधून मदत. जेईई मुख्य परीक्षा 21 जानेवारीपासून परीक्षेचे वेळापत्रक जाहीर. पहिल्या सत्रासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू. विद्यार्थ्यांना जवळचे परीक्षा केंद्र देण्याचा प्रयत्न. 10वी-12वीच्या परीक्षा शुल्कात वाढ. परीक्षा शुल्कात 50 रुपयांनी वाढ. महागाई वाढली असताना परीक्षा शुल्क वाढवायला नको. पालकांची प्रतिक्रिया. सोलापुरातील मंगळवेढ्यात महालिंगराया बिरोबा भेटीचा सोहळा संपन्न. राज्यासह कर्नाटकमधून 6 ते 7 लाख भाविक सहभागी. सोहळ्यात मोठ्या प्रमाणात भंडाऱ्याची उधळण. हिंगोलीच्या सेनगावात सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन. नागरिकांना सायबर गुन्हे कशा प्रकारे घडतात आणि त्यापासून स्वतःचा बचाव करण्याचे मार्गदर्शन. सिंधुदुर्गातील कणकवली फोंडा कोल्हापूर राज्यमार्गाची दुरावस्था. मार्गावर मोठमोठे खड्डे. दुचाकीस्वारांना नाहक त्रास. VI सिम कार्ड युजर्सला आता दणका. 429 रुपयांचा प्लॅन महागला. 19 दिवसांनी वैधता कमी केली. बीडमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन. सोयाबीन कापूस शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी आंदोलन. बीडच्या अंबाजोगाई शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन. किसान सभेचे वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने. यवतमाळच्या वागद इजारा येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेने साजरी केली काळी दिवाळी. स्वाभिमानीकडून शासन धोरणाचा निषेध करत काळी दिवाळी साजरी. इंदापूरमध्ये शेतकऱ्यांना अनुदानित ट्रॅक्टर आणि यंत्रसामग्रीचे वितरण. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते. शेतकऱ्यांच्या हातात आधुनिक शेती साधने. शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर चालवून कृषी मंत्र्यांनी दिला नवा संदेश. अतिवृष्टीमुळे बीडमध्ये पिकांचं अतोनात नुकसान. शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडला. दिवाळीपूर्वी भरपाई सरकारचं आश्वासन हवेतच विरलं. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदतीची मागणी. लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान. नुकसान भरपाईच्या मागणीसाठी छावा संघटनेचा आणि शेतकऱ्यांच्या वतीनं चटणी भाकरी आंदोलन.
साताऱ्यात बळीराजा महोत्सव उत्साहात साजरा. इडापिडा टळो बळीचं राज्य येऊ घोषणांनी दुमदुमला परिसर. लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीत नुकसानग्रस्त शेतकरी सणकाळात आर्थिक चणचणीमुळे हवालदिल त्यांना शासकीय मदतीसह हक्काच्या पीक विमा मंजुरीची प्रतीक्षा. कराड बाजार समितीत गुळाला 4,501 रुपयांचा उच्चांकी भाव. पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर गुळ सौद्याला प्रारंभ. गुळाचा दर 5,000वर जाण्याची शक्यता. सोलापुरातील शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानीचे पैसे जमा नाही. यावेळी दिवाळी कशी करायची, शेतकऱ्यांचा सवाल. सांगलीमध्ये पाडव्याच्या मुहूर्तावरील सौद्यात हळदीला मिळाला उच्चांकी दर. 17,800 रुपये इतका उच्चांकी दर. वाशीमध्ये सकाळी 25 ते 20 रुपये किलोला भावाने विकली जाणारी झेंडूची फुले दुपारी 10 रुपयांवर. पावसामुळे विक्रेत्यांचं नुकसान. पाडव्याच्या मुहूर्तावर गुळ सौद्यांना सुरुवात. कोल्हापूरच्या शाहू मार्केट यार्डमध्ये यंदा मोठ्या प्रमाणात गुळाची आवक. ऐन दिवाळी ठाण्यात जोरदार पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची उडाली तारांबळ. जळगावच्या 40 गावात मुसळधार पाऊस. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची उडाली तारांबळ. नंदुरबारमधील नवापूर परिसरात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस. परतीच्या पावसाने शेतकरी पुन्हा संकटात. अनेक पिकांच्या नुकसानीची भीती. भिवंडीत पावसाची हजेरी. अनेकांच्या रांगोळ्या पावसाच्या पाण्यात गेल्या वाहून. राज्यभरात पुढील 4 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचे इशारे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकण, गोवा, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता. सिंधुदुर्गात भात शेती पाण्याखाली. अवकाळी पावसाने भात शेतीचं नुकसान. देशातील उच्च आणि जिल्हा न्यायालयांमध्ये दिव्यांग महिला आणि बालकांच्या शौचालयांची सुविधा नाही. देशातील सर्व हायकोर्टाचा अहवाल सुप्रीम कोर्टात सादर. उत्तर प्रदेशातील अनेक शहरांमध्ये धुक्याचे परिणाम. ताजमहल धुक्यांमुळे झाकोळला. गोरखपूरमध्ये स्वच्छ हवामानाचा अंदाज. बसमध्ये चढताना प्रवाशांच्या बॅगवर चोरट्यांचा डल्ला. दौंडाईचा बस स्थानकामध्ये प्रवाशांच्या बॅगमधून 20 ते 22 लाखांचं सोनं लंपास. बस स्थानक पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह. बिहारमध्ये सायबर फसवणुकीच्या कारवाईत चहावाल्याचं घरात सापडलं कोट्यवधीचं घबाड. कारवाईत 1 कोटी रुपये, लाखोंचे दागिने, 85 एटीएम जप्त. सिंधुदुर्गातील कुडाळमध्ये सोन्याच्या दागिन्यांची चोरी. 1,88,500 रुपयांच्या सोन्या चांदीचा ऐवज लंपास. पोलिसांचा शोध सुरू. घरफोड्या आणि चोरीच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता. पिंपरी चिंचवड पोलिसांनी नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा दिला इशारा. शिवरायांच्या वेशभूषेत फोटो काढण्यास मनाई. सुरक्षा रक्षकांनी रोखल्याचा तरुणाचा आरोप. वसईच्या किल्ल्यावरील व्हिडिओ व्हायरल. अमरावतीत 500 रुपयांच्या बनावट नोटा. आतापर्यंत 83,500 रुपयांच्या बनावट नोटा जप्त. 6 आरोपी नाटक. नांदगाव पेठ पोलिसांची कारवाई. या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी. ऐका, पहा, जागरूक रहा.